उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। जुळ्या शहरामध्ये मोकाट जनावरांचा रोडवर मुक्काम, अपघाताला निमंत्रण, नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे। परतवाडा अचलपूर जुळ्या शहरामध्ये रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा मुक्काम असून हा मुक्काम मोठ्या अपघाताला आमंत्रण देत असल्याचं चित्र दिसून येत आहे। परतवाडा अचलपूर शहरामध्ये दिवसेंदिवस वर्दळीची वाहतूक व गर्दीचे प्रमाण वाढत आहे। त्यात शहरातील मुख्य रस्त्यावर सकाळी, दुपारी व संध्याकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याचं आपण नेहमीच पाहतो। गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा मुक्काम दिसून येत आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। त्यावर वेळीच नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून येत आहे। नगरपालिका प्रशासनाने मोकाट जनावरांच्या बाबतीत धोरण बदलणं गरजेचं आहे। सध्या मोकाट जनावरांसाठी आकारला जाणारा दंड मोठ्या जनावरांकरिता 1000 रुपये प्रत्येकी 1 दिवस तर लहान जनावरांकरिता 500 रुपये प्रत्येकी दिवस असा दंड आकारला जात आहे। तरीही मोकाट जनावरांच्या मालकांवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही। त्याचं एकमेव कारण म्हणजे नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार कारवाई केल्या जात नाही। वर्षातून 1-2 वेळेस मोहीम राबविल्यानंतर त्यावेळेस तो तुटपुंजा दंड भरून ते मोकाट जनावरांचे मालक आपले जनावर सोडून घेतात आणि पुन्हा रोडवर ते सोडून मोकळे होऊन जातात। त्यामुळे आता आजच्या स्थितीमध्ये नगरपालिका प्रशासनाने आज जो दंड आकारणीचा अवलंब केलेला आहे त्याचा दुप्पट दंड आकारावा, जेणेकरून कोणीही मोकाट जनावर रस्त्यावर सोडणार नाही आणि यावर आळा बसण्याकरिता मदत होईल। नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बल्लू जवंजाळ, बांधकाम सभापती, अचलपूर नगरपालिका यांनी केली। अचलपूर परतवाडा जुळ्या शहरामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर दिसून येतोय। यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते। त्यामुळे तात्काळ या मोकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दंड आकारून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी जनसामान्यांकडून केली जाते। आज शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट ढोरांचा सुळसुळाट झाला आहे। प्रशासनाचं कसल्याही प्रकारचं लक्ष त्या जनावरांवर नाही आहे। घरगुती जनावरं जे मालकीचे आहे ते जनावरंसुद्धा या चौकात रस्त्यावर दिसतात। खरं तर प्रशासनानं आहे त्यापेक्षा अधिक जास्त दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून जे अपघात सध्या घडत आहेत की एखादी 2 व्हीलरवर जर येत असेल तर हे जनावर उठून वेगानं दुसऱ्या दिशेनं पळतं आणि तिथं अपघाताचं प्रमाण आज शहरात वाढलेलं आहे। ते रोखण्यासाठी प्रशासनानं प्राथमिकतेनं जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करून या गुराढोरांच्या मालकावर, त्या गुरांवर कारवाई केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे।